तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर याच्या अगोदर आपण भरपूर व्हिडिओ बनवले, तर आजचा व्हिडिओ एकदम युनिक आणि नवीन असणार आहे तुमच्यासाठी आणि मराठीमध्ये असणार आहे, त्यामुळे आवर्जून बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोजेक्ट बनवणार आहे नवीन। काय प्रोजेक्ट असणार आहे, त्याच्यासाठी आपण काय काय यूज करणार आहे, सगळं मटेरियल आपण अवेलेबल केलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे आम्हाला आवर्जून सांगा। चला तर आपण बघूया इकडे आम्ही पोत्यामध्ये नेमकं काय ठेवलं ते तुम्हाला अगोदर दाखवतो। तर आता इकडे जे तुम्हाला पोतं दिसतं याच्यामध्ये आता जवळजवळ हजारो बॉटल आम्ही गोळा करून आणलेले आहेत। तर ह्या बॉटलचे आपण आता बनवणार आहे पाण्यामध्ये चालणारी एक बोट। तर त्याच्यासाठी आपण काय काय इक्विपमेंट वापरणार आहे आणि काय काय प्रोसेस असणार आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल। पहिल्यांदा तुम्ही पोत्याचा अंदाज घेऊ शकता, जवळजवळ 10 बाय 10 ची साईज आहे या पोत्याची। याच्यामध्ये फुल भरलेलं आहे पोतं आणि पूर्ण प्लास्टिकच्या बिस्लरीच्या बॉटल आहेत। चला तर आपण पहिल्यांदा काय करूया, हे सगळं पोतं खाली करून घेऊया आणि त्यानंतर सुरू करूया चांगल्या चांगल्या बॉटल सिलेक्ट करायला। करा खाली उचला। तर बघताय तुम्ही समोर एवढ्या या ठिकाणी आपण बॉटल गोळा केलेला या ठिकाणी आता जेवढ्या बॉटल बघताय तुम्ही या बॉटलचा वापर करून आपण एक पाण्यामध्ये चालणारी बोट बनवणार आहे। चला तर आता काय करूया, याच्यामध्ये ज्या बॉटल चांगल्या चांगल्या आहेत त्या आपण सिलेक्ट करूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया। चला तर मग चांगल्या चांगल्या आम्ही टाकतो ना, तर तुम्ही पोत्यात भरा घ्या ते पोतं काय कामाचं नाही राहू। तर आता आपण जेवढ्या बाटल्या आणल्या त्या हजारो, त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या बाटल्या आपण काढल्या आहेत नाव बनवायला। आणि या ठिकाणी आपण ॲल्युमिनियमचे जे काय डब्बे होते ते सुद्धा काढून ठेवले। अशा पद्धतीने आपली पूर्ण तयारी झाली आता बाटल्यांची। आणि आता याच्या पुढची प्रोसेस बघूया आपण काय करतोय ते। ठीक आहे, आता हे ठेवायचं कुठं। तर कालच्या एका दिवसामध्ये आपण सगळ्या बॉटल्स गोळा केल्या होत्या। तर आता ह्या बॉटलला आपल्याला एका सेटमध्ये लावायचं आहे आणि त्यांना चिकट टेप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये मजबूती येईल आणि ग्रिप होईल तयार। इकडे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बॉटल आपण लावलेल्या आहेत आणि त्यांना चिकट टेप लावणार आहे आपण। हे सगळे चिकट टेप आहेत, अशा पद्धतीने बॉटल सेट केलेल्या आहेत। एका लाईनमध्ये आपण 24 बॉटल लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता सेट तयार करणार आहे आपण। आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर त्यांचा बंच तयार करणार मोठा। तर अशा पद्धतीने आपण इथं 24 बॉटल सेट केलेल्या आहेत आणि पाईप हा लावलेला आहे सपोर्टसाठी, जेणेकरून बॉटल एकसारख्या लाईनमध्ये येतील। बघू शकता तुम्ही एका बंचमध्ये आपण 24 बॉटल ठेवलेत आणि एवढे बंडल आतापर्यंत तयार झालेले आहेत। इकडे लावा याच्यावरती। तर इकडे अजून चालू आहेत बंडल बनवायची प्रोसेस। तर आता 1 तासाच्या मेहनतीनंतर अशा पद्धतीने आम्ही 20 बंच तयार केलेले आहेत बॉटलचे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बंच तयार केलेले आहेत, पूर्ण चिकट टेप लावला आहे त्याच्या दोन्ही बाजूंना आणि या टोटल 24 बॉटल आहेत। असे 20 बंच तयार झाले आहेत आणि आता ह्याला आपल्याला खाली सेट करायचं आहे, बोटचं स्ट्रक्चर तयार करून घेऊया। आणि आता आपण चला घ्या आता एक एक। ठीक आहे, तर आजचा आपला प्रोजेक्ट बनवायचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवसामध्ये आपण सगळ्या बॉटल्स गोळा केल्या होत्या, दुसऱ्या दिवसामध्ये त्यांना सगळ्या बंच मध्ये आपण सेट केलं। तर दुसऱ्या दिवसामधलं एवढं काम आपलं झालेलं आहे बघा। अशा प्रकारचे आपण 4 बंच तयार केलेले आहेत
आणि आता हे 4 बंच जे आहेत ते आपण एकत्र जोडणार आहे, म्हणजे असे टोटल 8 बंच झालेले आहेत आपले. चला तर आता आपण एक रॅपिंगचा टेप आणलेला आहे. हा वाला रॅपिंगचा टेप आहे. या रॅपिंगच्या टेपनं या पूर्ण जे काही बॉटलचे बंच आहेत त्या बंचला आपण रॅप करून घेऊया, जेणेकरून अजून त्याच्यामध्ये मजबूती येईल. चिकटे नुसतं गोल फिरवतायला काय चिटकवायचं कोण? हे खालच्या बाजूला मी नुसता गोलच फिरलाय, चिटकलाय का? हा कट मार, आता रॅपिंग करून घेऊ लगेच. आता हा रॅपिंगचा टेप आहे, गोल आपण याला रॅपिंग करून घेऊया. हा तिथं जागा ठेवा त्याला फिरायला, थोडं मोकळ्यात घ्या ना. टाईट करायचं तर तर एवढी जण कशाला थांबलाय, बाकीचे व्हा ना बाजू. ओढून घेता का दरेकर? अडचण कमी करा. अरे चल. तर फायनली मित्रांनो 3 दिवसांच्या मेहनतीनंतर आमची जी बॉटल पासून बनवायची पाण्यामध्ये चालणारी बोट होती ती तयार झालेली आहे. आणि आता आम्ही तिला ट्रायल घेण्यासाठी एका तळ्यामध्ये जाणार आहे. तर आता सुरुवातीला तर आपण ह्या बोटला इकडं आपली कार आहे त्याच्यावरती पॅक करणार आहे. पॅक करून आपण तळ्यावरती जाणार आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने पॅक करतोय ते. पलीकडे जा ना एक जण रशी घ्यायला. अन्न तिथे त्याचं टोक तिथं हे धर. मोडायचं नाही ना. सरी पडायचं काय ते काढा. ते काढ. अशा पद्धतीनं आता आपण गाडीवरती बोट बांधलेली आहे. आता तुम्हाला वाटेल की एवढ्याचशा बोटसाठी तुम्ही 3-4 दिवस लावताय, पण काय आहे आपल्याला भरपूर कामं पण असतात. व्हिडिओ पण बनवतो आपण, शॉर्ट पण बनवतोय आणि आपण कॉलेज पण करतोय. त्यामुळं सगळ्या कामांमधून आम्हाला वेळ काढून हा प्रोजेक्ट आम्ही बनवलेला आहे. तर आता बघूया, आम्ही निघालेलो आहे. सगळेजण बसून घ्या पहिल्यांदा गाडीमध्ये पटापट, आणि बाकीचे जे काय आहेत ते आम्ही 2 व्हीलरवरती जाणार आहे आणि काही जण कारमध्ये जातील. बसा. आम्ही आता 5 जण गाडीमध्ये बसलेलो आहे. 5 आहेत किती आहेत? 6 जण आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि बाकीचे 4 जण 2 व्हीलरवरती येणार आहेत. तर चला आपण निघूया पुढं आणि ते येतील मागून. तर आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशन वरती. तळे मोठं इथं. आणि आता बघा तुम्ही काय करतोय आम्ही ते. हे घ्या ना, आता बोट घ्या ना खाली. मी आता कुठून उतरणार आहे? आपल्या गाडीचा दरवाजा बी खोलत नाही बरं काय तिकडचा. हा ड्रायव्हरलाच खोलायला लागतो. हा घ्या आता, खोलून घ्या. इकडे बघा समोर हे लोकेशन आहे, एक तळ आहे गावामधलं. त्याच्यामध्ये आता आम्ही बोटची राईड करणार आहे. चला तर. चलो चला. गाडी नको बाबा, आली नाही वरती. तर फायनली गाइज आपली बोट पाण्यामध्ये उतरायला तयार झालेली आहे.
तर आता आपण पाण्यामध्ये उतरूया बोट. या ती आहे खाली आहे. कशी आहे काय माहिती, आपल्याला काय अंदाज नाहीये. डायरेक्ट उडी मार त्याच्यावरती. आता मध्ये जा ना यार, आतमध्ये जा ना. ए, दे ना इकडे. दे ना ते हँडल. हा दे. ठीक आहे आतमध्ये जा. तू आहे ना मध्ये मध्ये बसला नाही तरी. हा आता काय विषय नाही, फक्त पॅन्ट तुला माहिती नाही कसं ते. हा तसं हँडल एका साईडला ढकल ना. हा जा. हा टाळ्या वाजव. तर फायनली आपली बोट सक्सेसफुल झालेली आहे, बघू शकता तुम्ही. पोहता येतं ना दरेकर. हा नाही काय. आता या आमच्याकडे या. जाऊ द्या. तर अशा पद्धतीनं जवळजवळ 3 दिवसांच्या मेहनतीनंतर आम्ही बोट बनवली आणि बोट ती आम्ही पाण्यामध्ये पण उतरवली आणि प्रॅक्टिकली त्याच्यावरती बसून देखील बघितलं. बोट आमची सक्सेसफुल झाली. तर आजचा जो काही व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि याच्यानंतरचा प्रोजेक्ट आम्ही काय बनवू हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीनं आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.